पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा हेच पांडुरंगाची सेवा मानत दोस्ती फाउंडेशन गेल्या 10 वर्षापासून अखंड अन्नदान व प्रसाद वाटपाचा उपक्रम राबवत आहे। यंदा या सेवा कार्याचं 10वं वर्ष आहे। आषाढी अष्टमीच्या दिवशी पंढरपूर भोसे इथं वारकऱ्यांसाठी भव्य प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत यावर्षी 50,000 बुंदीचे लाडू आणि 2000 किलो चिवडा प्रसाद म्हणून हजारो वारकऱ्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती दोस्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष तथा परफेक्ट बिल्डकॉनचे संचालक अनिल आहेर यांनी दिले आहे। सर्वांना नमस्कार। मागील 10 वर्षापासून दोस्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुक्काम पोस्ट भोसे या ठिकाणी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करत असतो। ह्या वर्षाचं आमचं 10वं वर्ष आहे। जवळपास 70 पेक्षा जास्त नाशिक तरुण उद्योजक, नाशिकमधील तरुण उद्योजक ह्या उपक्रमासाठी आमच्याबरोबर येतात आणि हा जो काही वर्ग आहे पूर्ण महाराष्ट्रातून 100, 200, 300 किलोमीटर पायी चालत येत असतो आणि त्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असतं। हे दर्शन करता करता त्याला कुठेतरी प्रसाद त्याच्या हातात मिळावा आणि तो प्रसाद त्यांनी विठ्ठलाचा, पांडुरंगाचा प्रसाद म्हणून आपल्या घरापर्यंत घेऊन जावा, ही भावना ठेवून या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्ही मागील 10 वर्षापासून हा उपक्रम राबवतो आहे। यावर्षी देखील हा उपक्रम मुक्काम पोस्ट भोसे या ठिकाणी आम्ही करणार आहोत। सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपण जर ह्या मार्गावरून जाणार असाल तर नक्कीच आमच्या अन्नदानाच्या ठिकाणी थांबावं आणि प्रसादाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। नमस्कार, मी सागर अभंग, दोस्ती फाउंडेशन सदस्य। गेल्या 10 वर्षापासून आमचं दोस्ती फाउंडेशन वारकऱ्यांसाठी हा प्रसाद तयार करत आहे। साई श्रद्धा लॉन्स तपोवन येथे आमचं हे प्रोडक्शन वर्क नेहमी चालू असतं आणि ज्या प्रकारे आम्ही हा चिवडा, लाडू याची जी क्वांटिटी आहे साधारण 2000 किलो चिवडा आणि 50,000 नग लाडू हे आम्ही प्रसादाच्या स्वरूपात आम्ही वारकऱ्यांसमोर पोहोचवतो। पंढरपूरपासून साधारण 10 किलोमीटर आधी आम्ही हा प्रसाद वाटप करतो। तिथे वॉटरप्रूफ मंडपची व्यवस्था केलेली जाते दोस्ती फाउंडेशनतर्फे। साधारण 70 ते 80 लोकांचा ग्रुप आमच्यामध्ये सामील असतो। याच्यात काही व्यावसायिक लोक आहे, काही डॉक्टर्स लोक आहे, काही सगळे स्वयंसेवक म्हणून आम्ही याच्यात उतरलेलो असतो। तुम्ही जर पॅकिंग जर बघितली तर प्रॉपर चिवडा जो आहे तो एअरटाईट पॅक केलेला जातो, कारण या वातावरणामध्ये तो साधायची शक्यता पण असते। आणि लाडू जर बघितले तर आम्ही प्रॉपर काही गाईडलाईन्स फॉलो केल्या आहे FDA त्याच्यात बटर पेपरमध्ये आम्ही हे लाडू सगळे कॅरेट्समध्ये पॅक केलेले आहेत। सर्वांना नमस्कार। दोस्ती फाउंडेशनच्या मार्फत आम्ही पंढरपूरच्या वारीतील लोकांना प्रसाद पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। दोस्ती फाउंडेशनच्या मार्फत आम्ही 10 वर्षापासून हा कार्यक्रम करत आहोत। मागच्या वर्षी आम्ही जवळपास 30 ते 40 हजार लाडूचं वाटप केलं होतं। ह्यावेळेस आम्ही उत्स्फूर्त बघता आणि आमच्या काही आपल्या संस्थेतील लोकांनी मदतीचा हात पुढे करून ह्यावेळेस आपण 50,000 लाडू आणि 20,000 पाकिट चिवडा बनवला आहे। आपला एकच संदेश आहे लोकांसाठी की दोस्ती फाउंडेशनच्या मार्फत आपण हे जे काम करतो आहोत तर विविध लोकांनी आम्हाला येऊन भेटावे आणि दोस्ती फाउंडेशनच्या मार्फत आपण पण कार्यक्रमाचा आणि वारकऱ्यांना प्रसाद पोहोचवण्याचा प्रयत्न करावा। यंदा 2026 या वर्षात आम्ही पंढरपूर वारकरी पदयात्रेसाठी आम्ही दरवर्षीप्रमाणे प्रसादाचे वाटप करत असतो। मागील 10 वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवत आहे। आमचं सुरुवात ही खूप कमी लोकांपासून झालेली होती, पण आता आमच्याकडे ग्रुपमध्ये बरेच लोक सहभागी झाल्यामुळे आमच्या कार्यात पण बरीचशी भर पडलेली आहे। या कामासाठी आम्हाला बऱ्याच उद्योजक, डॉक्टर्स वगैरे विविध क्षेत्रातल्या मान्यवरांकडून पण मदत मिळत असते आणि जोपर्यंत आमच्या हातून ही सेवा पांडुरंगाच्या कृपेने होणार आहे आम्ही ती करत राहणार आहोत। आणि आमच्या या कार्यासाठी आपला कोणालाही कुठल्याही प्रकारची मदत करायची असेल तर आमच्या दोस्ती फाउंडेशन यांच्याच्या कुठल्याही सदस्याशी संपर्क करून आपण ही मदत पोचवू शकता। आणि आम्ही यंदाच्या वर्षी 2000 किलो चिवडा आणि साधारणपणे 50,000च्या पर्यंतचे मोतीचूरचे लाडू बनवलेले आहेत। पंढरपूर येथील भोसे या गावात आम्ही या प्रसादाचे वाटप करत असतो। तरी आपल्याला कोणालाही मदत करायची असली या कार्यासाठी तर आपण सढळ हाताने ही मदत करू शकता। नमस्कार, मी करण चव्हाण, दोस्ती फाउंडेशन सदस्य। गेल्या 10 वर्षापासून आम्ही दोस्ती फाउंडेशनच्या वतीने जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रसाद स्वरूपात लाडू व चिवडा वाटप करतोय।
साधारण 2000 किलो चिवडा व अंदाजे 50,000 लाडू आपण वाटप करतोय. याचं प्रोडक्शन गेल्या 15 दिवसापासून तपोवन येथील आपल्या साई श्रद्धा लॉन्समध्ये होत आहे. आपल्या लॉन्समध्ये याचं प्रोडक्शन होण्यात आहे हे आमचं भाग्य समजतो आणि पांडुरंगाची सेवा ही असंच घडत राहो ही आमची प्रार्थना आहे. यावर्षी या सेवा यज्ञाच्या अध्यक्षपदाची धुरा युवा नेतृत्व सुमित पाटील यांनी सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट पद्धतीने करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर राहुल पिंगळे, मच्छिंद्र देशमुख, शरद मालसाने, दुर्गेश पवार, डॉक्टर अतुल वडगावकर, जगदीश राऊत, विक्रांतजी मते, मयूर शहाणे, दीपक धोंडगे, किशोर गोरे, सागर अभंग, करण चव्हाण यांच्यासह नाशिक शहरातील 70हून अधिक उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक सक्रिय सहभाग घेत आहेत. 10 वर्षापासून अखंडपणे सुरू असलेला हा सेवेचा वसा भविष्यातही अधिक जोमानं सुरू ठेवण्याचा संकल्प दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं राहुल पिंगळे आणि मच्छिंद्र देशमुख यांनी व्यक्त केला. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.